दररोज संध्याकाळच्या वेळेला जर निरांजन लावून गाईच्या तुपाचं निरांजन जर का लावलं आणि त्यामध्ये जर कापूर घातला, म्हणजे कापूर असा कापराच्या 2 वड्या अशा चुरगळून त्या तुपामध्ये सोडून द्यायच्या आहेत. संत कापराचा वास घरामध्ये येत राहतो आणि घरामध्ये याने काय होतं, पण मात्र हे 1 दिवस नाही, हे रोज लावावं लागतं. रोज लावलं 2 तास तरी तुमच्या घरामध्ये तूप गाईचं जळालं पाहिजे. त्याने काय होतं की घरातील सर्व निगेटिव्हिटी निघून जाते. वास्तुदोष असेल तर तो हळूहळू कमी होतो. घरामध्ये जर का बाहेरील काही शक्तींचा त्रास चालू झाला असेल तर तो कमी होतो. तूप ही अशी गोष्ट आहे की जी पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये निर्माण करते. म्हणून गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे गाईचं दूध महत्त्वाचं आहे, गाईचं तूप महत्त्वाचं आहे, गाईचं शेण महत्त्वाचं आहे, गाईचं गोमूत्र महत्त्वाचं आहे. म्हणून गाईचंच तूप वापरा. म्हशीच्या तुपाचा दिवा नका लावू. गाईच्या तुपा 2 तास जळेल इतकाच निरांजन लावायचे आहे तुम्हाला. आणि त्या निरांजनीमध्ये जर का तुम्हाला अजून चांगलं करण्यासाठी त्यामध्ये 2 लवंग किंवा 1 वेलची, 2 नका घालू, रोज 2 वेलची म्हणाल तर आम्हाला खर्चाला परवडत नाही आहे, तर 1 वेलची घाला. पण नित्य असा दिवा लावा. आता सकाळी उठल्यानंतर त्या वेलचीचं आणि लवंगेचं काय करायचं, तर ती तुम्ही तुळशीत टाकू शकता. तुम्ही तिला म्हणजे विसर्जन जे आपण निर्माल्य काढतो त्यामध्ये टाकून ती विसर्जनही करू शकता. अशा पद्धतीने रोजचा जर दिवा लावला तर घरात कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष, नकारात्मक शक्ती राहणार नाही. घरामध्ये एक सकारात्मक वातावरण हळूहळू तयार होईल. त्याच्यासोबतच तुम्हाला शुभंकरोती, रामरक्षा, भीमरूपी अशी काही स्तोत्र आहेत नित्यपाठाची. ती नित्यपाठाची स्तोत्रसुद्धा तुम्हाला म्हणायची आहेत, जेणेकरून मुलांवरही चांगले संस्कार होतात आणि घरामध्ये अशी रोजची नित्यसेवा घडत असेल तर तिथे निगेटिव्ह गोष्टी येताना 100 वेळा विचार करतात. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या वास्तू टिप्स म्हणून आपल्याला उपयोगी पडतात. जय भवानी, जय जगदंबा.